बाल अभिनेत्री म्हणून ती आपल्या सगळ्यांच्या समोर आली आभाळ माया सिरियल मधून चिंगी नावाची व्यक्तिरेखा तिने केली होती आणि त्यानंतर आता ती मोठी अभिनेत्री म्हणून सगळ्यांच्या समोर येते. पोर बाजार नावाच्या चित्रपटामधून ती आपल्याला भेटलेली आहे. जोरदार टाळ्या स्वरांगी मराठेसाठी झालं पाहिजे. स्वागत तुझं. नमस्कार नमस्कार तुमचं स्वागत आहे मॅडम आमच्या या छोट्या खाणी प्रोग्राम मध्ये. तुम्ही एकट्याच दिला, ताईला नाही आणलं? ताई कोण आता? श्रुती मराठे. तुम्हाला आडनाव सेम दिसले म्हणजे काय लगेच सगळे एका घरात राहतात असं नसतं. नाही काय? गणेशपुरे ते वेगळे वेगळे आहेत. नाही नाही, काय? नाही. अरे मला काय वाटलं मराठे मराठे असेल. आमच्या कसं गणेशपुरे असतं. माझा भाऊ आहे 2 गणेशपुरे. आम्ही भाऊ भाऊ. मला वाटलं म्हणून असं. वा वा. नाही नाही ते तुमचे घरातले तुम्ही आहेत म्हणून. अच्छा. ते मराठीत म्हणून ते एका घरात राहतील असं कसं होईल? ते वेगळे वेगळे पण राहू अरे शकतात. वेगवेगळे पण आम्ही एकाच घरात राहतो. हा. तुमची बहीण नाही म्हटल्यावर कसं राहणार म्हणजे एका घरात? पण काय हरकत नाही, तुमचं स्वागत. हे घ्या. स्वागत करा मराठी मॅडमचं. स्वागत स्वरांगीचं स्वागत करूया. स्वरांगी, मी आता सांगितलं की झी मराठीशी तुझं खूप जुनं नातं आहे हो. आणि आभाळ माया नंतर आता तू पुन्हा एकदा या मंचावरती येते झी मराठीच्या. कसं वाटतं आणि काय सांगशील? मला नेहमीच खूप छान वाटतं झी मराठीमध्ये यायला. जेव्हा ते पहिली टेलिसोप होती आभाळमाया आणि खूप लोकप्रियता दिली झीने आभाळमायामुळे आणि सगळ्या मोठ्या लोकांबरोबर काम करायला मिळालं आणि आज पुन्हा झीच्या परिवारात आम्ही कायमच येत असतो आणि आज पुन्हा येऊन खूप जास्त आनंद होतोय आणि चला हवाई उद्यामध्ये यायचं म्हटल्यावर तर एक्साइटमेंट असतेच. हो. त्यामुळे खूप छान वाटतंय. वा वा. आणि कसं आहे मराठी इंडस्ट्रीमध्ये तू आता काम करतेस, आम्हाला अभिमान आहेच. पण आणखीन एक अभिमानाची गोष्ट म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा तू पाऊल ठेवलेलं आहे. बाजीराव मस्तानीमध्ये आपण त्यांचा अभिनय बघितला. तिच्या नावाप्रमाणेच ती खूप सुंदर गाते सुद्धा, त्यामुळे ते सुद्धा आम्हाला ऐकायचंय. Yes. तुमचं स्वागत विनंती करतो आमच्या बरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या. आणखीन एक अशा माणसाला मी बोलावणार. खरं तर आज मला वाटतं की पुण्याचेच लोक बरेचसे झाले बाबा मंचावरती. हे येणारे व्यक्ती सुद्धा पुण्याचेच आहेत. वा वा. आणि मराठी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी आपलं आता पदार्पण केलेलं आहे आणि त्यांचं नाव ते मोठं करणारच आहेत, कारण आता ते चला अयोध्येमध्ये आलेले आहेत. आमच्या त्याच्यावर शुभेच्छा असणारच आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आरोह वेलणकर साठी. थँक्यू. कडक. आणि तू इथं आलेला आहेस, तुला खूप साऱ्या शुभेच्छा. Thank you. आजचा हा एपिसोडच असा आहे बुवा की मराठी चित्रपट सृष्टीमध्ये रंग भरणारे नवे चेहरे आणि तू आयुष्यभर हे रंग या चित्रपट सृष्टीत भरत राहशील. ही काळ्या दगडावरची रेगे आहे एवढंच रेगे चित्रपटावरून मी एक थँक्यू सर. तुझ्या पंचला हे करून म्हणतो, बंटी शेठ यांना सांगतो की लग्न नीट निभावा, नाही तर तुमच्या आयुष्यात घंटा काही होणार. तो पण त्यांचा सिनेमा होता हे मी सांगतो. थँक्यू सर. सिक्स पॅक त्यांच्याकडे. दाखवा ना. नाही ते असे दिसत नाहीत, ते मग? त्याला थोडा वेळ घेऊन करायला लागतं. संध्याकाळीच फक्त. हा, संध्याकाळी. म्हणजे इथं असे बिस्किट दिसतं. बिस्किट असे आपलं बरं, आपली पुरी पावाची लादीत दिसते. बिस्किटाची गरज अरे तुमचं स्वागत. आणि तुम्हाला मी Thank you so विनंती much. करतो की आमच्या बरोबर तुम्ही विराजमान व्हा. आपण खूप गप्पा मारायच्या आहेत. पुष्पगुच्छ. चला आता या ठिकाणी सगळे पाहुणे जमा पाहुणे झालेले आलेले आहेत. आहेत. आता पाहुण्यांच्या समोर जो रिंग घालायचा कार्यक्रम आहे तो आपण करूया. रिंग पण आलेली आहे. रिंग आणलेली आहे. हा. या इकडे या. रिंग घालायचा कार्यक्रम आपण ये. करू. एक मिनिट थांबा. हे कोण आहे? तुम्ही कोण आहे? एपीएमसी मधून आले कशाला? दूर सोडायचे का तास खूप झाले तिकडे तिकडे मागं सोडायचं, इकडे नाही सोडायचं. चला या तिकडे चला. कार्यक्रम आहे रिंगचा. दे रे पाहुजा हा चला. आणि गोगल काय बघत पण नाही. फोटो हा, हा. या, या. आणि आता फोटो घ्या. हा रिंगचा कार्यक्रम सुरू. ते घ्या. अरे ये दूर. अरे दूर बंद कर. काय केलं रे? दूर
एडिटच्या आधीच डिझॉल्व. ये. गेले कुठे सगळे? आता कस आता कर म्हणावं लगीन हा पळवून आणलं का नाही तुला आता एकदम तू मी डॉली. डॉली तू इकडे कशी काय कसा काय तुम्ही निसर आणलं मला धुरातून. एंगेजमेंट अजून काय झालेलं नाही, ते रिंग येईल तेव्हा होईल. पण आता काही डिस्टर्बन्स येऊ नये बाबा तुमच्या एंगेजमेंटमध्ये, अशी आपली इच्छा आहे. कारण एवढे सगळे आपल्याकडे कलाकार आज होळीच्या निमित्तानं आलेले आहेत. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत मी करतो. सुरुवात करूयात गप्पांना आपण कार्तिकीपासून. तर कार्तिकी, तू आळंदीची आहेस आणि प्रत्येक गावची एक वेगळी सणाची पद्धत असते. हो. तर लहानपणापासून तू कधी रंगपंचमी खेळायचीस किंवा तुमच्याकडची होळी कशी असते? मी रंगपंचमी तर आपण सगळे जसे साजरी करतो तसेच आम्ही सुद्धा, माझे भाऊ, माझे सगळे आमच्या शेजारचे वगैरे सगळे मित्रमैत्रिणी आम्ही एकत्र जमून शाळेतही करायचं आणि घरी रंगपंचमी साजरी करतो. आणि मला एक विशेष असं सांगावं असं वाटतं की रंगपंचमी म्हणा किंवा दिवाळी म्हणा, या सगळ्या सणांबरोबर मी एक आळंदीत राहत असल्यामुळे मला 2 सण एक्स्ट्रा साजरे करायला मिळतात. ते म्हणजे आषाढी वारी आणि कार्तिकी अरे वारी. वा, वा, त्यामुळे हे सणांचा जो आनंद आहे तो या सगळ्या याच्यामुळे द्विगुणित होतो. तर कार्तिकी आज आपल्याकडे आलेले आहेत आणि कार्तिकी आली म्हटल्यानंतर तर आमची इच्छा असणार आहे की तुमच्याकडून काहीतरी ऐकायचं. तर तुम्हाला काय आवडेल आम्हाला ऐकवायला? आज रंगपंचमी आपण सगळे साजरी करतोय तर त्यावरचंच एक गाणं. वा वा, अरे मग तर मजाच आहे. याच्यासाठी असं करूया, त्यांना वरती गाऊया, आपण सगळे खाली बसूया. चला चला खाली बसूया. चला या. थँक्यू.